तेच टेक्निक वापरायचे आहे. जे हे टाईप केले ना आता हे एकदम व्यवस्थित टेक्निक आहे. या टेक्निकलाच टाईप करायचं आणि फॉर्मॅटिंग टाईप केल्यानंतर फॉर्मॅटिंग हे फक्त 2च स्टेपमध्ये करायची. पहिली स्टेप काय की ज्या ज्या लाईनमध्ये ब्लँक लाईन आहे, ज्या पॉईंटच्या नंतर आधी ब्लँक लाईन, तर सर्वात आधी ब्लँक लाईन द्यायची. ब्लँक लाईन केल्यानंतर पुन्हा फायनल फॉर्मॅटिंग करायची. ब्लँक लाईन कुठं आहे आणि 30चा लेटर असेल किंवा स्टेटमेंट असेल ते अगदी सोपं आहे. सोपं कशासाठी आहे की लेफ्ट स्क्रीनमध्ये म्हणजे लेफ्ट साईडला जे दिसत आहे ते आपल्याला ॲज इट इज राईट साईडला करायचं. बरोबर. म्हणून 30चं एकदम सोपं कन्सेप्ट आहे. तर सर्वात आधी एंटर कुठं द्यायचं ते बघू. एंटर देण्यासाठी पहिला ऑप्शन इथं एक लक्षात असतं केव्हाही इथं एक्स्ट्रा स्पेस असा नको लाईन संपल्यानंतर. ठीक आहे, एक्स्ट्रा स्पेस जर आला तर ते चुकी कन्सिडर होते. ते जर चुकी कन्सिडर झाले तर आपला 1 मार्क जातो. तर एका चुकीला 1 मार्क डिडक्ट होणार आहे. पण आता पहिला एंटर इथं आहे. दुसरा ऑप्शन आपण जे डेट टाईप केलंय डेट टाईप करताना तिथं टॅब वगैरे काहीच नाही, त्याचा फक्त एक स्पेस द्यायचा. त्याची सेटिंग नंतर करायची. आता हे कोलन वगैरे हे खूप व्यवस्थित सोडलंय. कोलन कुठंही येऊ, पॅशनमध्ये असेल किंवा स्टेटमेंटमध्ये असेल किंवा लेटरमध्ये असेल, हा जो कोलन आहे ना जिथं जिथं कोलन आलाय कोलनच्या बिफोर एक स्पेस असतो आणि आफ्टर एक स्पेस असतो. म्हणजे हिनं बरोबर टाईप केलंय, अगदी बरोबर टाईप केलंय. आता डेट संपलं की डेटच्या नंतर एक परत रिकामी लाईन. ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता संपला नाशिकला है ना, त्याच्यानंतर परत एक ब्लँक लाईन ठेवायची. पुन्हा काय सब्जेक्ट आणि रेफरन्स आहे याच्यानंतर पण आपल्याला ब्लँक लाईन ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता एंटर कुठं आहे तर आता डायरेक्टली रिव्हर्स फॅक्टफुली जे काय असेल तिथं 2 ब्लँक लाईन असतात. हे कंपल्सरी एवढे एंटर आपण द्यायचे आणि इकडं पण पूर्णपणे दाखवलेलं आहे की कुठं काय कसं ब्लँक लाईन सोडलेली आहे. हे सर्वात आधी एंटरचं काम, कारण सिस्टमॅटिक करायचं म्हणजे चुका नाही होत. आपण जर सगळ्या सेटिंग एकदाच करत आलो ना कन्फ्युजन होतं की कुठली सेटिंग सुटली. सर्वात आधी आपण एंटर हा काम संपवलं. त्याच्यानंतर काय करायचं, जे हेडिंग आहे वरची हेडिंग सिलेक्ट करायचं, होममध्ये यायचं. तुम्हाला माहिती आहे सेंटर ऑप्शन इथे अवेलेबल आहे. फक्त ॲड्रेस सोडून जे कंपनीचं नाव आहे त्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं. फिनिश. आता हे जे डेट आहे डेटच्या बाबतीत सूचना लक्षात असू द्या, कमीत कमी 3 टॅब असावे, मिनिमम 3, 1 2 3. पण 3 टॅब देऊनही आणखी रिकामा स्पेस असेल तर तुम्ही टॅब पुढे 4 5 6 जेवढे बसतील तेवढे देऊ शकता. पण रूल्स काय, मिनिमम 3 कंपल्सरी. 2 देऊ नाही शकत. 2 जर दिला तर मार्क कमी होणार. लक्षात. तर मिनिमम 3 कंपल्सरी. आणि त्याच्यानंतर जे आहे आता मी काय केले 5 टॅब दिले ते गरजेनुसार इन द सेन्स हे जे अरेंजमेंट इथली दिसते हे अरेंजमेंट आणि आपली अरेंजमेंट करेक्ट दिसते पाहिजे. हे याच्यातला एक रूल्स तेवढा लक्षात असू द्यायचा. पुन्हा त्याच्यानंतर इथं कंपल्सरी 2 टॅब द्यायचे, सब्जेक्ट आणि रेफरन्स 1 2. इथे मी 1 2 आणि दोघांना सोबत सिलेक्ट करून इथून फक्त बोल्ड करायचं. आता मी फक्त बोल्ड केलंय. बऱ्याचशा वेळेस त्याला अंडरलाईन सुद्धा असतं. लेफ्ट साईडला बघायचं बाबा इथं अंडरलाईन आहे का, तर सध्या अंडरलाईन नाही, म्हणून आपण ही अंडरलाईन द्यायची नाही. मग इथं टॅब, आता तुम्ही स्पीड पॅसेज करताय, स्पीड पॅसेज करत असताना तुम्ही कंपल्सरी टॅब देताय, मग इथेही तुम्हाला टॅब द्यावाच लागेल. दुसरा टॅब होईल, तिसरा टॅब परत होईल असेल, चौथा टॅब थँक्यू आहे राईट. आणि हे टॅब देऊन झालं की लगेच याचं काम संपून यायचं. थँक्यू पर्यंत सिलेक्ट करायचं आणि याला जस्टिफाय करायचं. म्हणजे काम एकदम सिस्टमॅटिकली. आता त्याच्यानंतरचा जो आहे रिव्हर्स फॅक्टफुली एवढं सिलेक्ट झाला मॅटर. आता इथं बघा हे पकडत असताना 3 नाव आहेत तिथं. पहिला जो आहे फर्स्ट लाईन इंडेट, दुसरा जो आहे हँगिंग इंडेट आहे आणि तिसरा जो पॉईंट आहे बघा छोटासा चौकटी डबा दिसते ना लेफ्ट इंडेट. तर आपल्याला परीक्षेमध्ये लेफ्ट इंडेट वापरायचं आणि लेफ्ट इंडेट आपल्याला 3.5ला सोडायचं म्हणजे इथं. आणि सोडून त्याला लगेच इथून सेंटर अलाईन करायचं. सेंटर अलाईन समजा एवढंच 30चं फॉर्मॅट येतं. आता याचं मार्किंग सिस्टम कसं आहे मी सांगतो तुम्हाला समजावून. अगोदर याच्यामध्ये तुम्हाला कुठं अडचण वाटते ते सांग. कारण